संकल्पसिद्धीचे गुपित विश्वप्रार्थना. प्रश्न क्रमांक 2. सद्गुरू, आपणास ही विश्वप्रार्थना मुळात सुचलीच कशी? सर्वत्र देवाचा वास आहे हा सिद्धांत एक वेळ वादाचा विषय होऊ शकेल, परंतु सर्वत्र दुःख भरलेले आहे हे मात्र वादातीत. मला लोकांचे दुःख पाहवत नाही. लोक भांडतात, मारामाऱ्या करतात, खूनखराबी करतात, रक्तपात करतात. अशा अनिष्ट गोष्टी पाहून किंवा नुसते ऐकूनसुद्धा माझे मन कळवळते व विषण्ण होते. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे म्हणजे, बुडती हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो यांचा. परंतु या सर्व अनिष्ट गोष्टींना केवळ माणूसच जबाबदार आहे हे विसरता कामा नये. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचे खालील विधान चिंतनीय आहे. God has nothing to do with the unhappy and chaotic condition in the world. All these conditions are brought about by man's negative and destructive thinking. It is therefore silly to blame God for your troubles, miseries and sufferings. वास्तविक जीवनातील कुठलेही प्रश्न किंवा समस्या तंटेबखेडे करून, सूड उगवून, दंगेदोपे करून, मालमत्तेची नासाडी करून किंवा युद्धलढाया करून सुटत नसतात. परंतु या सत्याची जाणीव न झाल्यामुळे प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत माणसे त्याच चुका पुन्हा पुन्हा करीत आहेत. इतिहासाकडून धडे शिकणे आवश्यक आहे. याची जाणीवच मानवजातीला असलेली दिसत नाही. जीवनविद्या सांगते, इतिहासापासून जे धडे शिकत नाहीत ते गधडे होत. प्रत्यक्षात मात्र इतिहासापासून काहीही शिकायचेच नाही असे जणू काय मानवजातीने ठरविलेल्या दिसते. म्हणून इतिहासापासून न शिकणारी माणसे म्हणजेच 2 पायांचे गधडे आहेत असे म्हणण्याची पाळी येते. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते याचे कारण हेच होय. वास्तविक इतिहास शिकायचा असतो ते भूतकाळात घडून गेलेल्या चुका सुधारून भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी. त्यासाठी मानवजातीची मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक असून त्यांचा विचार करण्याच्या प्रचलित पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. मला अगदी मनापासून वाटते की लोक सुखी व्हावेत, त्यांना शांत जीवन प्राप्त व्हावे व ते नित्य आनंदात असावेत अशी मनाची धारणा असताना काही कारणामुळे माझ्यावर लोकांपुढे प्रवचन करण्याचा योग आला व त्यानंतर माझी प्रवचने ठिकठिकाणी सुरू झाली. प्रवचने करण्यामागे माझा एकमेव उद्देश असायचा तो हा की माझ्या प्रबोधनाने लोकांना उत्तम मार्गदर्शन मिळून त्यांना सुख, शांती, आनंद मिळावा. अशा मनस्थितीत चिंतन करता करता ही विश्वप्रार्थना मला सुचली. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ही विश्वप्रार्थना विठ्ठल कृपेने व सद्गुरूंच्या आशीर्वादाने मला स्फुरली. याचा भावार्थ तुकाराम महाराजांच्या शब्दात खालीलप्रमाणे, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची, काय अम्या पामरे, बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. थोडक्यात मला निर्मिताचा धनी करून विठ्ठलानेच ही विश्वप्रार्थना विश्वशांतीसाठी निर्माण केली. प्रश्न 3. प्रार्थना म्हणजे नेमके काय? संसार असो की परमार्थ असो, माणसाला काहीतरी हवे असते. सत्ता, संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा, कीर्ती, इच्छित ध्येय, मोक्ष, प्राप्ती, देवाचा साक्षात्कार वगैरे. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे प्रत्येक माणसाला इच्छा, कामना, वासना, आशा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा असतात. याची परिपूर्ती व्हावी म्हणून माणूस कोणाची तरी आळवणी करतो. या आळवणीला प्रार्थना असे म्हणतात.